नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले। कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। चंदन मसाले रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले चंदन मसाले। आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ। तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या। संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले। ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल 9822 55 93 09। नमस्कार, मी निवेदक सुरेश डोंगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये। सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आपले मसाले चंदन मसाले। आपल्या घरातील स्वयंपाकाला मायेची चव देणारे आपले मसाले चंदन मसाले। मंडळी, आजचा हा 7वा दिवस, अर्थात आई देवीची 7वी माळ। वेगवेगळ्या स्वरूपातील देवींचं दर्शन नवदुर्गांच्या मार्फत आपण घेतलेलं आहे। प्रत्येकाची कथा वेगळी, गोष्ट वेगळी, अनुभव वेगळा आणि गमतीही वेगळ्या। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या सर्व भगिनींना आपण भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्या गप्पांचा आनंदही घेतला। आज 7वा दिवस, उद्या अष्टमी, नवमी आणि परवा येणार तुमचा आमचा सर्वांचा आवडता सण कुठला? दसरा। हो, आवडता सण, कारण दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं आपण नेहमीच म्हणतो। आणि दसऱ्याच्या दिवशी एक विशेष भाग आपल्यासाठी सादर होणार आहे। महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार, हरिभक्त पारायण अश्विनीताई म्हात्रे यांच्याशी गप्पांचा आनंद आपण घेणार आहोत। त्याचबरोबर अनेक आध्यात्मिक घटना आणि गोष्टींचाही आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत। तेव्हा आजच्या या कार्यक्रमाबरोबरच आणि आमच्या सर्व भागांबरोबरच दसऱ्याचा हा स्पेशल भाग पाहायला विसरू नका आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, अर्थात सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा। आणि अशाच एका नवदुर्गेला आज आपण भेटणार आहोत, एका वेगळ्या क्षेत्रातील। आणि खरं तर देवीचे आपण म्हणतो ना अनेक रूपं आहोत। जसं मागे एका कार्यक्रमात मी म्हटलं होतं की तुळजाभवानी, दुर्गामाता, धन्वंतरी, तसंच आणखीन एक महत्त्वाचं देवीचं रूप म्हणजे सरस्वती, विद्येची ही देवता। आणि असंच विद्यादानाचं काम करणाऱ्या आमच्या आजच्या नवदुर्गा आहेत सौभाग्यवती रोहिणी अनिल नागणे, या संचालिका आहेत चाणक्य मंडल पुणे। त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं प्रेरणाही घेणार आहोत। सुरू करूयात आजच्या गप्पांना। मॅडम नमस्कार। नमस्ते। आपलं नवदुर्गा या कार्यक्रमात मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची आपण ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यावी। हे माझे पती अनिल नागणे, डेप्युटी CEO म्हणून सरांचं सिलेक्शन 2016-17 मध्ये झालेलं आहे आणि आता संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम करत आहेत। हे माझे वडील डॉक्टर माणिक गुट्टे, 35 वर्ष पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि सहाय्यक आयुक्त या पदावरनं आत्ताच निवृत्त झालेले आहेत। वा, सर्वप्रथम गप्पांना सुरू करण्याआधी आपलं अभिनंदन करतो। नवदुर्गेचा हा उत्सव आहे आणि नवरात्राच्या सणामध्ये कन्यापूजन फार महत्त्वाचं असतं। आणि आपल्या घरामध्ये आज आई तुळजाभवानीच्या कृपेने एका छान छोट्याशा छकुलीचं म्हणजे मुलीचं आगमन झालं आहे, कन्यारत्न आपल्याला प्राप्त झालं आहे। त्याबद्दल मी आमच्या सर्व टीमच्या वतीने आपले अभिनंदन करतो आणि आपल्या आनंदात सहभागी होतो। छोटी सी नन्ही सी प्यारी सी आई कोई परी म्हणत त्या बालिकेचंही
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी स्वागत करतो आणि सुरू करूयात आजच्या गप्पांना. काय एकूणच आपला अनुभव माहेरकडील वातावरण, सासरकडील वातावरण आणि नवरात्र याविषयी आपण काय सांगाल मॅडम? माझं माहेरकडचं मी मूळची तशी बीडची आहे. माहेरकडचं वातावरण गावाकडचं जरी असलं तरी पण वडील प्रशासनामध्ये असल्यामुळे, प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे खूप ठिकाणी बदली होत गेली आणि त्यामुळे वातावरण मला महाराष्ट्रभरातलं वेगवेगळ्या ठिकाणचं अनुभवायला मिळालं. शैक्षणिक वातावरण खूप जास्त होतं कारण वडील गावातनं आमच्या शिकलेले पहिले व्यक्ती होते आणि त्यामुळे शिक्षणाची आवड खूप जास्त होती त्यांना. त्यामुळे घरातला प्रत्येक व्यक्ती तेवढा शिकला पाहिजे या दृष्टीने शिक्षणावरती भर त्यांनी खूप जास्त दिला आणि आईवडिलांचा हा सपोर्ट कायमच मला राहिला. अगदी तसंच इकडे म्हणजे सासरकडे पुण्यामध्येच सासू सासरे आणि सगळेच सेटल होते आणि त्यामुळे पुणे हे विद्येचं माहेरघर आणि त्यामुळे शैक्षणिक वातावरण जसं इकडे तसंच दोन्हीकडे मिळालं. त्यामुळे हा सपोर्ट दोन्हीकडनं मला मिळत गेला. पुण्यामध्ये काही नवरात्रीचं वगैरे कधी आपल्याला योग, खरं तर आपलं क्षेत्र जे आहे किंवा आपण जे काम करत आहात ते फार वेगळं आहे आणि त्यातनं वेळ काढून अशा सणासुदीचा आनंद आपल्याला घेता येत असेल की नाही मला माहीत नाही, पण असा कधी आनंद घेतला आहात नवरात्रीचा? नवरात्रीचा आनंद ॲक्च्युली मी ज्या संस्थेमध्ये काम करते, विश्वस्त आहे चाणक्य मंडल परिवार, तर या संस्थेमध्ये मुलींच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था जी आहे तर आमच्या या आश्रमाचं नावच दुर्गाशक्ती आश्रम असं आहे आणि त्यामुळे नवरात्राचा कार्यक्रम या दुर्गाशक्ती आश्रमाच्या मुली सगळ्या एकत्रित दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतच असतात. त्यामुळे दरवर्षीचा हा अनुभव मला तिथे घ्यायला मिळतो. त्या नवरात्रीच्या निमित्ताने कशा प्रकारचे कार्यक्रम तिथे राबवले जातात काय? काही सामाजिक प्रकारचे कार्यक्रम पण मुली करतात. उदाहरणार्थ की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे गोळा करून काही संस्थांना डोनेट करणं असेही कार्यक्रम मुली करतात आणि काही सांस्कृतिक प्रकारचे पण कार्यक्रम करतात की ज्याच्यामध्ये गरबा नृत्य आणि असेही मुली तिथे साजरी करत असतात. एकूणच हा सोहळा आहे, हा उत्सव जो आहे तो अर्थातच समर्पित आहे सर्व नारी शक्तीला, स्त्री शक्तीला, नवदुर्गांना आणि मग अशा यामध्ये महिलांना खूप वेगळा सहभाग अशा कार्यक्रमामध्ये असतो. तर आजच्या या बदललेल्या काळामध्ये, युगामध्ये नवरात्र उत्सव ज्या पद्धतीने साजरा होतो त्याबद्दल आपलं काय मत आहे की कशा प्रकारे तो साजरा झाला पाहिजे? नवरात्र उत्सव हा खरं म्हणजे देवीचा, शक्तीचं जागर करण्याचा उत्सव आहे. त्यामुळे स्त्रीची जी शक्ती आहे तिला ती साजरी करण्यासाठीचे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत तशा पद्धतीचे व्हावेत. काही प्रमाणामध्ये आता खूप वेगळ्या पद्धतीने होताना आपल्याला दिसत आहेत, पण जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की चाणक्य मंडल परिवारमध्ये आम्ही ज्या पद्धतीचे साजरे करतोय कार्यक्रम तर तशा पद्धतीचे व्हावेत असं मला वाटतं. धन्यवाद. आपल्या या एकंदर सगळ्या प्रवासामध्ये सरांची साथ कशी आपल्याला लाभली आणि सरांबद्दल काय सांगाल? एकूणच मी स्पर्धा परीक्षांचा जो प्रवास सुरू केला 2010-11मध्ये तर तेव्हापासून सरांची प्रत्येक क्षणाला माझ्या अभ्यासापासून ते प्रत्येक गोष्टीमध्ये सरांची मला साथ मिळत गेली. सिलेक्शनपर्यंत तर साथ होतीच. निवड जी MPSCमधनं माझी झाली, पण निवड झाल्याच्या नंतर मिळालेलं पद न घेता पुन्हा चाणक्य मंडल परिवारमध्येच काम करणं यासाठीचं जे प्रेरणा आणि साथ मला आवश्यक होती ती खरं म्हणजे सगळ्यात जास्त मला अनिल सरांनी दिली आणि हा निर्णय आमच्या दोघांचा होता की कंटिन्यू शैक्षणिक क्षेत्रामध्येच मी काम करावं. याच्यासाठी जी बहुमोल साथ मला सरांनी दिली त्यामुळे मी आत्ता इथपर्यंत येऊ शकली आहे. सरांचा स्वभाव कसा आहे? म्हणजे एकंदर मी त्यांच्याशी फार थोडा वेळच बोललो, पण मग एक लक्षात आलं, माणूस एकदम स्वभावाने काय म्हणतो त्याला आपण जिंदादिल आहे, हसमुख आहेत आमचे सर. तर त्याबद्दल काय सांगाल आपण? अगदीच बरोबर बोललात तुम्ही की वाटताना बाहेरनं बऱ्याच वेळेला मितभाषी वाटतात, पण वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सर खूप वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतात. घरी ज्या पद्धतीने शांत आणि राहायला पाहिजे तशा पद्धतीने ते असतात. फील्डवर काम करताना खूप ॲग्रेसिव्ह पद्धतीने काम केलं जातं आणि टार्गेट्स पूर्ण केले जातात. त्यामुळे मी म्हणेन की एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व सरांचं मला पाहायला मिळतं आणि ते मला खूप छान वाटतं.
ओके मॅडम, अगदी सरांबद्दल तुम्ही जे बोलत अगदी भावलं मनाला. आणि कसं असतं, या संसारिक गप्पा मारण्याची संधीही तशी फारशी मिळत नाही. आमचं सी न्यूज मराठीचा या कार्यक्रमाचा उद्देशच आहे. गेली 3 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवर, ज्येष्ठ, श्रेष्ठ तुमच्यासारख्या नवदुर्गांना आम्ही भेटलो. आणि या गप्पा मारताना माझा नेहमी एक प्रयत्न असतो की हा कौटुंबिक गप्पांचा कार्यक्रम आहे, तर तो त्या पद्धतीनेच आपण साजरा करावा आणि तुमच्या मनातल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. नक्कीच प्रेक्षकांनाही तुमचं एक वेगळं रूप या निमित्ताने पाहायला मिळणार आहे आजच्या कार्यक्रमात. आता मी सरांकडे बोलतो. सर नमस्कार, आपलंही स्वागत, आपलंही अभिनंदन. कन्यारत्न, कारण कन्या म्हटलं की माते इतकाच आनंद पित्यालाही होत असतो आणि ते काय फार शब्दात सांगण्याची गरज नसते, तो अगदी चेहऱ्यावर दिसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही सांगितलं की मला आत्ताच ती कन्या दिली, आता समजा 15 दिवसाची होईल, त्याबद्दलही आपण बोलणं गप्पा मारूत. पण आता मॅडमबद्दल बोलताना आमच्या मॅडमबद्दल आपलं काय मनोगत व्यक्त कराल सर आपण? स्त्रीची विविध रूपं दुर्गेच्या स्वरूपामध्ये तुम्ही मगाशी मांडलीत, तर ती खरं तिच्यामध्ये मी पाहतो की घर असेल, आमची संस्था असेल, संस्थेचे जवळपास 2,500हून अधिक विद्यार्थी आहेत. त्यांचे जवळपास रोजचे 40-50 बॅचेस आणि 4 ठिकाणी आणि फार मोठा पसारा त्याचा चाणक्य मंडल परिवारचा आहे. त्याचं फार नियोजनबद्ध काटेकोर पद्धतीने कसलीही चूक न होता अचूकपणे ती करत असते. तेवढंच अचूकपणे घरामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे आणि चोखपणे ती करत असते. त्यामुळेच मी बाहेर अगदी माझ्या कामाचं स्वरूप असं आहे की 12-12 तास, कधी 14 तास, कधी असं पूर्ण झोकून देऊन करू शकतो. त्यामुळे ते तिचं त्याबद्दल आवर्जून कौतुकच आहे. खरं तर तुमच्या दोघांचं क्षेत्र असं आहे की या अवघा देश जो आहे तोच एक परिवार तुमच्यासाठी झालेला आहे. स्वतःसाठी वेळ काढून आपण त्याला म्हणतो स्वतःचा संसार, स्वतःचा लाईफ एन्जॉय करणे वगैरे. तसं एखादी काय अशी गमतीशीर घटना वगैरे काय आठवते आपल्या संसारामधली तर असेल तर ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. 6 ऑक्टोबरला आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाली पहाटेच्या वेळी. पण 3 ऑक्टोबरला मॅडमचं एक पुस्तक प्रकाशित झालं, जे इंडियन ॲग्रिकल्चर या विषयाचं UPSCसाठीचं, UPSC MPSCसाठीचं इंग्रजी माध्यमातून 3 ऑक्टोबरला ते प्रकाशन झालं. 4 ऑक्टोबरला त्यांनी विविध बैठका घेतल्या, पुढच्या 6 महिन्याचं नियोजन संस्थेच्या कामाचं केलं आणि 5 ऑक्टोबरला संध्याकाळी त्या ॲडमिट झाल्या. 6 ऑक्टोबरला पहाटे कन्यारत्न. म्हणजे तुम्हाला हे सांगण्याचं उदाहरण की शेवटच्या तासापर्यंत ती कामामध्ये ॲक्टिव्ह होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे हा मला खूपच म्हणजे दुर्गेचं शक्तिस्वरूप ते त्या निमित्ताने मला अनुभवता आलं. आणि जे काम तुम्ही करतात ते अगदी सरस्वती स्वरूप देखील आहे आणि अशी सरस्वती स्वरूप कन्या आपल्याला प्राप्त झाली. आपले पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करत आता मी जाणार आहे सरांकडे. सर नमस्कार, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. तर सरांशी त्यांच्या कन्येबद्दल, आत्ताचं नवजात कन्येबद्दल मी बोललो, आता आपल्या कन्येबद्दल आपण काय सांगाल? आपण म्हणतो ना, मुलगी शिकली प्रगती झाली. आणि खरोखरच मुलगी झाली तर दोन्ही कुटुंबाची, म्हणजे आईवडिलाकडच्या कुटुंबाची, सासरच्या कुटुंबाची, कुटुंबाकडच्यांची, तसेच समाजाची. आणि कुठल्याही आईवडिलांना काय वाटतं की आपली मुलं आपल्यापेक्षा खूप शिकावीत, आपल्यापेक्षा खूप म्हणजे मोठी व्हावीत आणि त्यांचं नाव लौकिक व्हावं. आणि ते होताना आम्ही पाहतो आहे, यासारखा दुसरा आनंद कुठला आईवडिलांना असू शकत नाही. आमच्या अपेक्षाप्रमाणे ती खूप शिकली. तर तिच्यामुळं तिचे 2 लहान भाऊ तिची प्रेरणा घेऊन तेही खूप शिकले. त्यापैकी एक जण हा 2018मध्ये UPSC झाला आणि तो सध्या दिल्ली कॅगला उपमहालेखाकार या पदावर तो काम करतो आहे. दुसरा DM कार्डिओलॉजी झालेला आहे, तो कार्डिओलॉजिस्ट म्हणून तो काम करतो आहे. तसंच तिच्या सासरच्या कुटुंबाकडे म्हटलं तर तिचा लहान दीर स्वप्नील हा सुद्धा तिच्या मार्गदर्शनाखाली आणि तिनं तयारी करून घेतल्यामुळे तो रिझर्व्ह बँकेमध्ये उच्च पदावर त्याचं निवड झालेली आहे. तो आता सध्या काम करतो आहे.
आणि एवढंच नाही तर आमचे दोन्ही कुटुंब आमच्या नातेवाईकामध्ये आमच्या मित्र मंडळीमध्ये सर्वांची मुलं हिच्याकडं पाहून की सर्वच आज UPSC UPSCच्या तयारीमध्ये आहेत, तयारी करतायत. त्यात काहीचं निवड पण झालेली आहे आणि एकंदरीत टोटल म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांच्या मुलामध्ये पण ती प्रेरणा तिच्यामुळं आलेली आहे आणि सतत ती त्यांना मार्गदर्शन करते आणि ते तयारी करतायत आज. मुलीबद्दल आपण भरपूर बोललात सर, थोडंसं 2 शब्द जावयांबद्दल काय सांगा? जावई खूप त्यांचा स्वभाव चांगला आहे, सुस्वभावी आहेत आणि एक आपल्या मुलीला सांभाळणारा जावई कसा असावा त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. आणि ते तिच्या बाबतीतच नाही तर ते त्यांच्या कामाच्या बाबतीतही, प्रशासकीय कामाच्या बाबतीतही खूप छान रीतीने ते काम करतात, निर्णय घेण्याच्या बाबतीत वगैरे. आणि त्यांना मी ताईला भेटायला मी चाणक्य मंडलला जात असायचो, ज्या वेळेस ते सत्कारांचे यांचे कार्यक्रम असायचे निवड झाल्याबद्दल किंवा इतर काय ह्याच्यामध्ये, तर त्यावेळेसपासून मी त्यांची माझी ओळख झाली सुरुवातीला. त्यावेळेस काय लग्नाचा विषय नव्हता, त्यांचा स्वभाव तेव्हापासूनच मला आवडला होता आणि पुढं प्रस्ताव आला आणि आम्ही मान्यता दिली आणि लग्न झालं दोन्ही कुटुंबाकडून. आपण एकूणच आपल्या लेकीबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या, मनापर्यंत पोहोचल्या, भावल्या मनाला. जावयांबद्दलही आपण बोललात, तर धन्यवाद सर. या कार्यक्रमात आपणही सहभागी झालात. तर मंडळी, आजच्या ह्या थोड्याशा वेगळ्या क्षेत्रातील ही सगळी आपल्या आपल्या कार्यामध्ये व्यस्त असणारी मंडळी, पण आपलं प्रत्येक काम हे समाजासाठी आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं म्हणून करणारी ही सगळी मंडळी आज माझ्या शेजारी बसलेली आहेत. आजच्या नवदुर्गा सौभाग्यवती रोहिणी अनिल नागणे, संचालिका चाणक्य मंडल परिवार पुणे. तर यांच्याशी आपण गप्पा मारत होतो. आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. आपण पाहत आहात सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा, आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आपले मसाले, चंदन मसाले. भेटूयात विश्रांतीनंतर. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले, आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले. चंदन मसाले. आमची उत्पादने: स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धना सौ. तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822 55 93 09. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी स्वागत करतो तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा, आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आपल्या सर्वांचे परिचित लाडके आपले मसाले चंदन मसाले. आपल्या स्वयंपाकाला मायेची चव देणारे आपले मसाले चंदन मसाले. आणि प्रत्येक भागामधले वेगळे अनुभव, वेगळ्या गप्पा, वेगळी कथा घेऊन पुन्हा एकदा आजच्या भागामध्ये आजच्या नवदुर्गा सौभाग्यवती रोहिणी अनिल नागणे यांच्याशी गप्पा मारत आहोत. पुन्हा एकदा सुरू करूयात या गप्पांना. तर सर, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतो आहे. सासरेबुवा बोलले, मॅडम बोलल्या तुमच्याबद्दल. एकूणच आपल्या या चाणक्य मंडळ परिवाराविषयी आणि आमच्या मेळाविषयी अजून आपण काय बोलणार सर? आपले काय म्हणत असेल? चाणक्य मंडल परिवार या परिवाराची स्थापना 1996 साली अविनाश धर्माधिकारी सरांनी केली. अविनाश धर्माधिकारी सरांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. 1986 साली महाराष्ट्रातून
झालेले एकमेव IAS ऑफिसर ते होते. 10 वर्ष प्रशासनात काम करून त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला, समाजकारणामध्ये उतरले आणि एक कार्यक्षम अधिकाऱ्यांची फौज तयार करण्याच्या इच्छाशक्तीतून त्यांनी चाणक्य मंडल परिवाराची 1996ला स्थापना केली. केवळ प्रशासनच नाही की आयुष्याच्या सर्वच क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली 1996पासून होत आहेत. आम्ही दोघंही सरांचे विद्यार्थी आणि सरांसोबत नंतर आम्ही कामही केलं दोघांनी. मी जवळपास 4 वर्ष आणि ती नंतर आता 10 वर्ष सरांसोबत काम करते आहे आणि त्या कामाचं मोल आमच्यासाठी एवढं मोठं आहे की एक लाल दिव्याची गाडी तिने हसत हसत सोडून दिली आणि ह्या कामामध्ये हे काम जास्त मोठं आहे आणि हे जास्त समाजाला गरजेचं आहे असं वाटून तिने निश्चितपणे तो निर्णय घेतला. आत्ता आपण बोलता बोलता या ठिकाणी मॅडमचा उल्लेख केला की लाल दिव्याची गाडी. आता तो नेमका काय प्रसंग आहे ते मी मॅडमकडनंच या ठिकाणी जाणून घेऊ इच्छितो. तर मॅडम पुन्हा एकदा सुरुवात करू गप्पांना आपण. सरांनी आत्ता जो उल्लेख केला तर ती नेमकी काय घटना आहे, त्याच्यामध्ये कथा काय आणि एकूणच सर्व आपलं कार्याबद्दल आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला आणि आमच्या प्रेक्षकांनाही. मी MSc बायोटेक करत असताना मला लक्षात आलं की प्रशासनामध्ये जाऊन म्हणजे लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणं मला जास्त आवडणार आहे आणि म्हणून प्रशासकीय सेवांकडे वळण्याचा निर्णय घेतला. चाणक्य मंडल परिवारमध्ये मी त्यावेळेला ॲडमिशन घेतलं. सरांच्या मार्गदर्शनाखाली तयारीला सुरुवात केली. 2016मध्ये सरांसोबतच माझंही सिलेक्शन झालं महाराष्ट्र शासनामध्ये आणि सरांनी जॉईन करण्याचा निर्णय घेतला, अनिल सरांनी, आणि मी त्यावर्षी महाराष्ट्रात मुलींमध्ये दुसरी होते. माझं सिलेक्शन होऊनही धर्माधिकारी सरांची इच्छा होती, माझी स्वतःची इच्छा होती आणि सरांची पण इच्छा होती. आमच्या तिघांच्या बेसिक इच्छेमुळे आम्ही की पद जॉईन न करता चाणक्य मंडल परिवारमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला. सर त्याबद्दल आत्ता बोलत होते की दोघांचं एकाच वर्षी सिलेक्शन होऊनही आम्ही ठरवून सर शासनामध्ये गेले आणि मी चाणक्य मंडल परिवारमध्येच राहून काम करण्याचा निर्णय घेतला. या चाणक्य मंडळ परिवाराच्या वतीने किंवा त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, अनेक उच्च अधिकारी आपल्यामुळे घडले, आपण घडवले. तर अशा काही लक्षात राहिलेले विद्यार्थी का किंवा काही आठवणी याबद्दल आपण काय सांगाल? चाणक्यात काम करत असताना एकूणच सरांची जी विचारसरणी आणि ह्यातनं की आम्ही कुणाला घडवतो असं आम्हाला वाटत नाही, पण फॅसिलिटेटर म्हणून नक्की आम्ही काम करतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. अनेक असे विद्यार्थी आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये 10 वर्ष झाली मी या सरांबरोबर इथे काम करते, धर्माधिकारी सरांबरोबर. तर अनेक विद्यार्थी या क्षेत्रामध्ये UPSCच्या माध्यमातून आणि MPSCच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. सांगायला इतका आनंद होतो की एकूण म्हणजे मी काम करते 10 वर्ष, पण मागच्या 27 वर्ष ही संस्था जी काम करते या माध्यमातून देशाच्या अगदी कच्छपासून कोहिमापर्यंत आणि वरती जम्मू काश्मीरपर्यंत कन्याकुमारीपर्यंत आणि महाराष्ट्राच्या अगदी पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण सगळीकडे चाणक्य मंडल परिवारचे विद्यार्थी आणि सांगायला आनंद होतोय की ते कार्यकर्ता अधिकारी म्हणून काम करतात. लोकाभिमुख कामं करण्यामध्ये असे अनेक अधिकारी आत्ता सध्या उतरलेले आहेत. पण तुमच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी पुढे गेलेले आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं नाव आपल्या संगमनेर तालुक्यातलं एक खर्डे नावाचं एक विद्यार्थी आहे जे सध्या IAS झालेले आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? सागर खर्डे संगमनेरमधलाच आहे मूळचा. गेल्या वर्षीच्या UPSCच्या यादीमध्ये सागरचं सिलेक्शन झालं. तयारी सागरची खूप जास्त होतीच, पण इंटरव्ह्यूच्या म्हणजे मुलाखतीच्या मार्गदर्शनामध्ये खूप जास्त तयारीची गरज सागरला होती. त्यावेळेला आधीच्या मेन्सच्या पण तयारीच्या वेळेला आणि इंटरव्ह्यूच्या पण तयारीच्या वेळेला सागर, मी असेल, अनिल सर असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं धर्माधिकारी सर, या सगळ्यांबरोबर सागर होता. सागरचं आत्ता ह्या वर्षी सागरला IPS आणि महाराष्ट्र केडर सागरला मिळेल. अतिशय उत्कृष्ट काम करेल कार्यकर्ता अधिकारी असं सागरबद्दल पण आम्हाला विश्वास वाटतो. वा, त्यांच्याकडनं आणि तुमच्याकडनंही असंच भविष्यामध्ये उज्ज्वल काम घडत राहो
अशी प्रार्थना ही तुळजाभवानी चरणी करत आता भविष्यामध्ये आणखीन आपली काय स्वप्न आहेत, काय आपल्याला करायचं आहे किंवा आपलं काय करायचं राहून गेलं असं आपल्याला वाटतं? भविष्यातलं स्वप्न म्हणाल तर चाणक्य मंडल परिवार ही संस्था आत्ता जी काम करते स्पर्धा परीक्षांमध्ये काम करते, प्रशासनाच्या माध्यमामध्ये विद्यार्थी कार्यकर्ता अधिकारी घडवण्याचं काम करते. त्याचबरोबर प्रशासनासहित जीवनाच्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रतिभा आणि उत्तमता असणारी युवा पिढी घडवण्याचं काम चाणक्य मंडल परिवार करतं आहे. पण हे काम कुठेतरी आणखीन देशपातळीला जाऊन मोठं व्हावं, विद्यापीठाची स्थापना व्हावी आणि जसं सर सांगतात धर्माधिकारी सर की प्राचीन भारतामध्ये असं नालंदा तक्षशिला जसे होऊन गेले तसं नवनालंदा या माध्यमातनं एस्टॅब्लिश करण्याचं, स्थापन करण्याची जी प्रेरणा सरांनी आम्हाला दिली आहे त्यामध्ये खारीचा वाटा का होईना उचलण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पुढच्या काळामध्ये. वा वा, नक्कीच. आणि तुमची सगळी स्वप्न साकार होवोत अशी पुन्हा एकदा आहे तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करत हा नवदुर्गेचा आपण उत्सव साजरा करतो आहे, नवरात्रीचा हा उत्सव साजरा करतो आहे. आजच्या या महिलांना किंवा तरुणींना आपण काय मोलाचा असा सल्ला द्याल या निमित्ताने? आधीच्याही काळामध्ये थोडंसं लक्षात येत होतंच एकूण काम करत असताना. अनेक विद्यार्थिनी ग्रामीण भागातनं असतील, शहरी भागातनं असतील, शिकण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्यासाठी पुण्यात येतात, मार्गदर्शन घेतात. त्यावेळेला पण जाणवत होतंच. पण करोनानंतरच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हा ट्रेंड लक्षात आला की लग्न झालेल्या पण मुली या क्षेत्रामध्ये उतरताना दिसत आहेत आता. आणि मग अशा वेळेला थोडी मानसिकता अनेक विद्यार्थिनींची, त्या निमित्ताने अनेक महिलांची लक्षात येताना दिसते आहे की ज्याला आपण सुडो फेमिनिझम म्हणतो की म्हणजे एखादी गोष्ट की ही मीच का करायची, फेमिनिझमच्या नावाखाली बऱ्याच वेळेला इक्वॅलिटी, समानता याच्या नावाखाली बऱ्याच वेळेला खूप चुकीच्या गोष्टी पण घडताना दिसत आहेत. ज्या ज्या वेळेला विद्यार्थिनी माझ्याशी बोलतात ह्याबद्दल त्या वेळेला मी त्यांना एकच सांगते, तेच आता मी पुन्हा एकदा इथे सांगू इच्छिते की अनेक वेळेला मुलींना असं वाटत असतं की अरे ही गोष्ट मीच का करायची, घर पण मीच सांभाळायचं, प्रशासनामध्ये जर गेले असतील तर प्रशासन पण म्हणजे काम पण मीच करायचं, घर पण मीच सांभाळायचं, अशा अनेक गोष्टी मीच का करायच्या. तर इक्वॅलिटी याच्यामध्ये पाहिजे, समानता पाहिजे. मी विद्यार्थिनींना सांगत असते की तुम्ही करायचं कारण तुमच्यात ती ताकद आहे ना, की इतर कुणाला तरी ते हवं आहे किंवा इतर कुणीतरी तुमच्यावर ते लादलं आहे म्हणून ही गोष्ट करा असं अजिबात नाही आहे. तर तुमच्यात हे मल्टीटास्किंग, वेगवेगळ्या प्रकारची ही कामं करण्याची ताकद मला असं वाटतं की एका स्त्रीमध्ये जास्त असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं असं मनामध्ये न बाळगता सगळ्या प्रकारची कामं करण्याची ताकद महिलांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं कायम. वा वा, अगदी स्त्री शक्तीची ताकद जी आहे ती खरंच सर्वमान्य आहे आणि ती आहेच आहे. म्हणून तर तिला नवदुर्गा म्हटलं जातं आणि आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने तिला पूजलं जातं, तिचं पूजन केलं जातं, नारी शक्तीचा सन्मान केलं जातं. खरं तर ही आपल्या देशाची एक वेगळी अशी खासियत आहे. खूप आनंद वाटला आपल्याशी गप्पा मारून. एकूणच हा आमचा गप्पांचा जो कार्यक्रम आहे कसा वाटलो तो आपल्याला हा आमचा उपक्रम सी न्यूज मराठीचा नवदुर्गा हा कार्यक्रम, त्याविषयी काय सांगाल आपण अगदी थोडक्यामध्ये? अनेक वेळेला असं होतं की महिला ज्या वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतात, अगदी घरात काम करणारी महिला जरी असेल तरी, तर तिचं कौतुक किंवा तिच्याबद्दल फारसं कुठे बोललं जात नाही. आणि या लेवलला आता तुम्ही कार्यक्रम करून ज्या पद्धतीने महिलांच्या स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा हा एक प्रकारचा उपक्रम हाती घेतलेला आहे, मला वाटतं की तो खूप स्तुत्य आहे आणि अनेक महिलांना यातनं प्रेरणा मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचं काम करण्याची. त्यामुळे खूप आनंद वाटला हा सगळा उपक्रम बघून तुमचा. धन्यवाद. आपण सर्वच जण आपल्या व्यस्त अशा वेळातून वेळ काढून सी न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. मनापासून आभार. आपण सहभागी झालात याबद्दल आमच्या कार्यक्रमाचे प्रायोजक चंदन मसाले यांच्या वतीने एक छोटंसं भेटवस्तू मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो, त्याचा आपण स्वीकार करावा. तुमचेही आभार. आमचे मदने सर असतील, गडाख सर असतील, सी न्यूज सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. आमच्या या भेटीचा आपण स्वीकार केलात आणि पुन्हा एकदा उभयतांचे आपल्या नवकन्येच्या आगमनाबद्दल अभिनंदन करतो. तर मंडळी, आजच्या भागातील या नवदुर्गा
सौभाग्यवती रोहिणी अनिल नागणे, संचालिका चाणक्य मंडळ परिवार पुणे. एका वेगळ्या विषयावर वेगळ्या क्षेत्राबद्दल आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली, प्रेरणा मिळाली आणि खूप काही शिकायलाही मिळालं आणि त्यांचं मार्गदर्शनही आपल्याला या निमित्ताने लाभलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानत मंडळी, मी निवेदक सुरेश डोंगरे आजच्या भागामध्ये इथं थांबणार आहे. आपण पाहत होता आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. आजचा हा 7वा भाग आहे. अष्टमी नवमी झाली की येणार आहे दसरा. दसरा सण मोठा नाही आनंदात तोटा. तर या दसऱ्याच्या सोहळ्याला आपण एक विशेष भाग पाहणार आहोत. ते म्हणजे महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार, हरिभक्तपरायण अश्विनीताई म्हात्रे यांच्या जीवनपटाविषयी आणि एकूणच अध्यात्माविषयी आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्याचा आनंद घ्या. आजच्या भागात मी इथंच थांबणार आहेत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. पाहत राहा आपण आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत नवरात्र विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आपले मसाले, चंदन मसाले. भेटूयात पुढच्या भागात. पाहत रहा सी न्यूज मराठी. धन्यवाद. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले. आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. चंदन मसाले, रोजच्या जेवणाला रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणींचे आवडते मसाले. चंदन मसाले. आमची उत्पादने स्पेशल मिरची पावडर, स्पेशल हळद पावडर, स्पेशल धना पावडर, स्पेशल कांदा लसूण मसाला, स्पेशल मटकी मिसळ मसाला, स्पेशल मटन मसाला, स्पेशल संगमनेरी झटका, गुलाबजामुन मिक्स आणि धनासव. तेव्हा आजच चंदन मसाल्याची विविध उत्पादने आपल्या घरी आणा आणि लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या. संपर्क चंदन मसाले, प्रोप्रायटर केरूजी भिवा घुले आणि प्रोप्रायटर चंदन केरूजी घुले. ठिकाण खंदरमाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल 9822 55 9309. नवरात्रोत्सवानिमित्त सी न्यूज मराठी चॅनलचा विशेष कार्यक्रम नवदुर्गा सन्मान नारी शक्तीचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक जगदंबा छाप चंदन मसाले. आपले मसाले चंदन मसाले. कार्यक्रमाचे प्रसारण नवरात्रोत्सव कालावधीत रोज सायंकाळी 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.